नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक नवीन शासन निर्णयाबाबत मी आपणास अपडेट देणार आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 9 डिसेंबर 2025चा शासन निर्णय आहे. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार करण्याबाबत. तर याबाबत यापूर्वी शासन परिपत्रक निघालेले आहेत 14 मार्च 2024 आणि 1 ऑक्टोबर 2025. तर विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, स्वयंशिस्त, सहकार्याची वृत्ती, नेतृत्व गुण यांचा विकास व्हावा यासाठी राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 पासून इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार म्हणून साजरा करण्यात यावा अशा सूचना संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. आणि सदर उपक्रमाचा विस्तार करण्यात येऊन त्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या इच्छुकतेनुसार करावयाच्या अतिरिक्त कृती कार्यक्रमांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणून हे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणारा आनंददायी शनिवार या उपक्रमाचा उद्देश आणि त्या अंतर्गत करायच्या कृती या संदर्भात ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्या सूचनांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय मूल्य आधारित उपक्रम ओळख करून देणे, त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, सामाजिकता आणि व्यावहारिक कौशल्य आणि नेतृत्व गुण विकसित करणे यासाठी काही अतिरिक्त नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश आनंददायी शनिवार या उपक्रमात करण्याबाबत शासनाने एकाच सांगितले आहे. याच्यात मुख्यतः पालक मेळावा वर्षातून किमान 2 वेळा पालक मेळावे घेण्यात यावेत असं नमूद केलेलं आहे. मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच भावनिक, सामाजिक आणि करिअर संबंधी मार्गदर्शन करणे हा सुद्धा असावा. पालकांना विद्यार्थ्यांशी संवादासाठी उपयुक्त विषय दिले जावेत, जसं की मुलांचे स्क्रीन टाईम नियंत्रण, अभ्यासाची सवय. या पालक मेळाव्यामध्ये या विषयांवर चर्चा घेतली जावी, संवाद केला जावा. किशोर वयातील बदल, मानसिक आरोग्य, पालक शाळा भागीदारी, तसेच लघु उद्यम महोत्सव, विज्ञान प्रदर्शन आणि कला प्रकल्प यासारखे उपक्रम शाळेत आयोजित करता येतील असं पालक मेळाव्याच्या अनुषंगाने सांगण्यात आल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्नेहसंमेलन. वर्षातून एकदा शाळास्तरीय सांस्कृतिक स्नेहसंमेलन आयोजित करण्याबाबत यात सूचित केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना रंगभूमी, क्रीडा कौशल्य, कलाविष्कार याबाबत संधी मिळेल याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमामध्ये लोककला, लोकनृत्य, नाटिका, एकांकिका, कवी संमेलन, वाद्य प्रदर्शन आणि चित्रप्रदर्शन यांचाही समावेश केला जावा. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी यांचा सहभाग वाढवण्यासाठी स्नेहसंमेलन या प्रोत्साहन देण्यात यावे हे अपेक्षित आहे. तिसरा मुद्दा आहे देशभक्तीपर गाण्यांवर कवायत, योगा, व्यायाम, सैनिक प्रशिक्षण, NCC, स्काउट गाईड, धर्तीवर परेड. तर विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने देशभक्तीपर गाण्यांवर विद्यार्थ्यांच्या कवायती आयोजित केल्या जाव्यात. या शैक्षणिक वर्षामध्ये 26 जानेवारीला या बाबतीत सर्व राज्यभर देशभक्तीपर गाण्यांवर कवायती होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, एकता यासारखे गुण वाढीस लागावेत याकरिता विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात यावं. NCC, स्काउट गाईडच्या धर्तीवर विद्यार्थ्यांची परेड आयोजित करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी त्यांना योगासन, व्यायाम आणि तत्सम शारीरिक कसरती करून घेण्यात याव्यात. नंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन. तर या संदर्भात 1 ऑक्टोबर 2025ला शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत यापूर्वीच एक शासन परिपत्रक आहे आणि त्याचा उपयोग याच्यात व्हावा म्हणून विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेले जे माजी विद्यार्थी असतील त्यांचं सत्र आयोजित केले जावेत, जसं उदाहरणार्थ करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, कला, जीवन विज्ञान, जीवन कौशल्य अशा मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थी प्रेरित होऊन त्यांना त्यांच्या करिअर निवडीस मदत होईल. नंतरचा 5वा मुद्दा आहे शैक्षणिक सहली स्थळभेट. स्थानिक परिसरातील किल्ले, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, उद्योग, संग्रहालय या ठिकाणांना वर्षातून किमान एकदा सहल आयोजित करावी. सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाविषयी संक्षिप्त माहिती दिली जावी. सहलीनंतर विद्यार्थ्यांकडून अहवाललेखन, प्रस्तुतीकरण आणि चित्रप्रदर्शिका प्रकल्प तयार करून घ्यावेत. आयोजित सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत सुद्धा दक्षता घेण्यात यावी असे नमूद आहे. नंतर 6वा मुद्दा आहे क्षेत्रभेट. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अनुभव आधारित शिक्षणाची एक्सपिरियन्सर लर्निंगनुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतं त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पोस्ट ऑफिस, बँका, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, ऐतिहासिक स्थळे, स्थानिक उद्योग या ठिकाणांना क्षेत्रभेटीचे नियोजन करावं. अशा क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रक्रियेचं प्रत्यक्ष निरीक्षण करून कार्यपद्धती समजून घेणे, जबाबदाऱ्या, सार्वजनिक सेवा, दस्तऐवजीकरण इत्यादी समज विकसित होईल हे पाहावे.
वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन. प्रत्येक शाळेत वर्षभरात किमान 3 विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, कथा, वादविवाद किंवा काव्यपठण स्पर्धांचं आयोजन केलं जावं. विषय निवडताना देशभक्ती, पर्यावरण, विज्ञान, सामाजिक मूल्य, लोकशाही, तंत्रज्ञान, आरोग्य असे विषय घेतले जावे. विद्यार्थ्यांना मौलिक भाषण, मराठी भाषेची शुद्धता, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण इत्यादी गोष्टीवर भर द्यावा. विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन द्यावे असे म्हटले आहे. नंतर 8वा महत्त्वाचा म्हणजे व्यवसाय शिक्षण उपक्रम, लघु उद्यम महोत्सव. विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आणि पैशाचे व्यवस्थापन, मोलभाव, विक्री कौशल्य, ग्राहक वर्तन समजावे यासाठी उपक्रम राबविण्यात यावे. विद्यार्थी स्वतः भाजीपाला, हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, पुस्तकांची देवाणघेवाण, पुनर्वापर साहित्य इत्यादी वस्तूंची छोटी दुकाने लावतील. विद्यार्थ्यांना खरेदी, विक्री, नफा, तोटा, लेखा पद्धती याबाबत व्यावहारिक अनुभव देता येईल. तर अशा प्रकारे शक्य असल्यास हा उपक्रम पालक मेळावा आणि हा उपक्रम एकाच दिवशी आयोजित करण्याबाबत सूचित केले आहे. तर अशा प्रकारे हे सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य, शारीरिक मानसिक विकास, आर्थिक साक्षरता आणि जीवन कौशल्य हे विकसित होतील. यासाठी प्रत्येक शाळेने सर्व उपक्रमांची अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार करावी आणि त्याचा कार्यवाही अहवाल जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे सादर करावा. याबाबत मान्य आयुक्त शिक्षण यांनी विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक उपलब्ध करून द्यावी आणि शाळांनी या उपक्रमांची माहिती या लिंकवर भरावी. आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत जे वेगवेगळे घटक दिले ते सर्व उपक्रम आयोजित करण्याबाबत राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. परंतु आयोजित करणाऱ्या कृती घटक कार्यक्रम उपक्रमात सहभागी होणे हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक राहील असं या शासन परिपत्रकात म्हटलेलं आहे. अतिशय चांगलं परिपत्रक शासनाने दिलेलं आहे. याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच बऱ्याचशा कौशल्य वाढतील. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, व्यावहारिक कौशल्य, आर्थिक कौशल्य वाढतील. यासाठी या नियोजन केलं जावं आणि शिक्षकांनी जास्तीत जास्त हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.